नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, कॉकरोच जनता पार्टी काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि डिजिटल जगतात धुमाकूळ घातलेल्या ह्या एका संकल्पनेने आता पुढचं मोठं पाऊल उचलायचं ठरवलेलं आहे. जस्टिस सूर्यकांत यांच्या युवांना उद्देशून केलेल्या एका टिप्पणीमुळे या चळवळीला सुरुवात झाली. जस्टिस सूर्यकांत म्हणाले होते की काही तरुण या देशातले हे कॉकरोच आणि पॅरासाइट सारखे आहेत. मग ते सोशल मीडियावर जातात, RTI ॲक्टिव्हिस्ट बनतात वगैरे वगैरे. या वक्तव्याची बरीच मोठी चर्चा झाली आणि याच चर्चेतून सटायर म्हणून उभ्या केलेल्या या चळवळीने आता मोठं रूप धारण केलेलं आहे. बोस्टनमध्ये शिकणारा एक युवक अभिजित दिपके याने या चळवळीला सुरुवात केली. सटायर म्हणून त्याने एक वेबसाईट आणि एक सोशल मीडिया हँडल सुरू केलं आणि म्हणाला की चला सगळेच कॉकरोचेस जर एकत्र आले तर काय होईल, असं म्हणताच आणि ते सोशल मीडिया पेज सुरू करताच त्याला करोडोंमध्ये फॉलोअर्स जोडायला सुरुवात झालेली आहे. आज घडीला सुद्धा 22 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स या कॉकरोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम हँडलला आहेत. यावरती बरीच वादावादी सुरू झाली. अभिजित दिपके स्वतः माध्यमांसमोर बोस्टनमधनं लाईव्ह आला आणि त्याने आपले विचार मांडले आणि पाहता पाहता ही चळवळ एक डिजिटल मोठी भव्य दिव्य चळवळ म्हणून उभी राहिली. मग या कॉकरोच जनता पार्टीने प्रत्यक्षात काम करायला सुरुवात केली. एक प्रेशर ग्रुप बनून कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी घेण्यासाठी देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागायला सुरुवात केली. ही चळवळसुद्धा मोठी झाली. जवळपास 8 लाख युवकांनी या पिटिशनवरती सही केली आणि इंस्टाग्रामवरती अभिजित दिपकेच्या म्हणण्यानुसार करोडो लोकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दर्शवलेला आहे. हे सर्व आत्तापर्यंत डिजिटलीच सुरू होतं, पण आता अभिजित दिपकेने एका व्हिडिओतनं एक घोषणा केलेली आहे. अभिजित दिपके म्हणतो की मी आता ठरवलंय, मी भारतात परत येतोय. भारतात परत येऊन धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी मी आंदोलन करणार. हे आंदोलन दिल्लीत करणार आणि याला कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा देणाऱ्या सर्व कॉकरोचेसनी अर्थात युवकांनी याला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत यावं. 6 जून रोजी मी दिल्लीत येईल. तिथेच एअरपोर्टवरच हजारो लाखो करोडो कॉकरोचेसनी माझ्यासोबत यावं. तिथनं आपण जंतर मंतरवरती आंदोलनासाठी परवानगी मागायला जाऊ. आता अभिजित हे सुद्धा म्हणाला की त्याच्या मित्रपरिवार आणि त्याच्या घरच्यांना असं वाटतंय की त्याला दिल्ली विमानतळावरूनच अटक करण्यात येईल. यामागं कारणं आहेत, कारण की ही चळवळ डिजिटल स्वरूपात सुरू होताच कॉकरोच जनता पार्टीचं X अकाउंट भारतामध्ये बॅन करण्यात आलं. त्यानंतर त्यांचं इंस्टाग्राम हँडलसुद्धा असंख्य वेळा हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासोबतच अभिजित दिपकेला व्हॉट्सॲपवरती जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्याला मेसेजेस पाठवण्यात आले की तू काहीच करू शकत नाही, तू सरळ BJPमध्ये जॉईन हो, तुला भरपूर पैसे मिळतील, नाही तर तू जिथे आहे तिथे तुला मारणं आमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही किंवा तुला मारण्यात येईल. अशा प्रकारच्या धमक्यासुद्धा अभिजित दिपकेला देण्यात आला. त्यांनी त्या धमक्यांचे स्क्रीनशॉटसुद्धा त्याच्या हँडलवरनं पोस्ट केलेले आहेत. या सर्व घटनाक्रमामध्ये अभिजित दिपकेच्या कुटुंबाला अभिजितची काळजी वाटते की त्याला अटक करण्यात येईल किंवा त्याच्या जीवाला धोकासुद्धा संभवू शकतो. पण या सर्वांची पर्वा न करता अभिजित दिपके याने 6 जून रोजी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्धार घेतलेला आहे. त्यांनी घोषणा केली आहे की मी दिल्लीत परत येत आहे. यासोबतच अभिजित म्हणतो की मला इथेच बोस्टनमध्येच नोकरीच्या अनेक ऑफर आलेल्या आहेत, कारण त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनचं शिक्षण हे बोस्टन युनिव्हर्सिटीतनं घेतलं आहे. त्याआधी त्यांनी डिग्री पुण्यातनं पूर्ण केली होती. मला जॉब ऑफर आलेल्या आहेत, माझ्याकडं नोकरी आहे, मी इथे सुखाचं आयुष्य जगू शकतो, पण मी ते सगळं नाकारलंय कारण मला माझ्या देशासाठी काही करायचं आहे. यासोबतच अभिजितने अनेक मुद्दे परत मांडले. 5 स्टुडंट्सने या नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केली. 22 लाखांपेक्षा जास्त
विद्यार्थ्यांचं या नीट पेपर फुटीमुळे भवितव्य धोक्यात आलेलं आहे। त्यांना परत परीक्षा द्यावी लागते, परत दुसरी परीक्षा कशी जाईल माहीत नाही। त्यासोबतच CBSE बोर्डाचा घोळ, इतर अनेक परीक्षांचे घोळ याबद्दल संताप व्यक्त करत अभिजितने म्हणाला की जर शिक्षण क्षेत्रात परीक्षेसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत जर इतके घोटाळे आणि गडबड होत असेल तर याची जबाबदारी शिक्षण मंत्र्यांनी का घेऊ नये? इतकं सगळं झालंय, 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं आयुष्य धोक्यात आलंय, 5 विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावला आत्महत्या देऊन। प्रत्येक परीक्षेत काही ना काही प्रॉब्लेम आहे, पण सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही। पंतप्रधानांनी याबद्दल काहीच बोललेलं नाही। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही। या सर्व गोष्टींबद्दल संताप व्यक्त करत अभिजित दिपके याने कॉकरोच जनता पार्टीचं 6 जूनला दिल्लीत आंदोलन उभं राहणार आणि डिजिटल असलेली ही चळवळ आता प्रत्यक्षात फिजिकल होणार आणि रस्त्यावर आंदोलनाला सुरुवात करणार। या सर्व गोष्टींची उत्सुकता लागलेली आहे मित्रांनो। 6 जूनला जेव्हा अभिजित दिपके दिल्ली विमानतळावरती येईल तेव्हा त्याच्यासोबत काय केलं जाईल? त्याला खरंच लोकशाही मार्गाने शांततेने आंदोलन करण्याची परवानगी मिळेल का? तो व्यक्त करतोय विश्वास की मला परवानगी मिळेल असा मला विश्वास आहे, कारण आपण लोकशाही प्रधान देशात राहतो आणि माझा तो संविधानाने दिलेला अधिकार आहे की मी कुठल्याही मला योग्य न वाटणाऱ्या गोष्टीच्या बाबतीत बोलू शकतो, शांततेच्या मार्गाने आंदोलन सुद्धा करू शकतो। या सर्व त्याच्या व्हिडिओमध्ये त्याने नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी यांचा सुद्धा उल्लेख केला। तो म्हणतो की मी या सर्वांना मानणारा व्यक्ती आहे, मी संविधानाला मानणारा व्यक्ती आहे, त्याच्यामुळे माझं आंदोलन हे शांततेचं आंदोलन असेल आणि धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा हा द्यावाच लागणार। बघूया मित्रांनो 6 जूनला नेमकं काय घडतंय? आंदोलनाची परवानगी मिळते का? अभिजित दिपके यशस्वी आंदोलन करतो का? आणि केंद्रीय शिक्षण मंत्री खरंच या आंदोलनामुळे, याच्या दबावामुळे राजीनामा देतात का? हे सर्व आपण बघूया। सध्या तुम्ही या सर्व बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये कळवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। धन्यवाद।